यानंतर पाहूयात पुढची बातमी मुंबईमधून। मुंबईमध्ये NMACC म्हणजेच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा तिसरा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतोय। संस्कृतीला केंद्रस्थानी ठेवून NMACC आपलं तिसरं परिवर्तनात्मक वर्ष साजरं करतंय। मार्च 2023 मध्ये सुरू झाल्यापासून या केंद्रानं 3,500 पेक्षा अधिक कार्यक्रमांचं आयोजन इथं करण्यात आलं आहे। तर देश विदेशातील 25 लाखांपेक्षा जास्त पाहुण्यांनी या कल्चरल सेंटरला उपस्थिती लावली आहे आणि जगभरातील 10,500 पेक्षा जास्त कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी दिली आहे। हा उत्सव 5 एप्रिल पर्यंत सुरू राहणार आहे। NMACCच्या स्टुडिओ थिएटर आणि द क्यूबमध्ये विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे। दरम्यान आज या ठिकाणी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आपल्या फॅमिलीसह दाखल झाले। उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंनीही उपस्थिती दर्शवली। अभिनेता सलमान खान सुद्धा या ठिकाणी उपस्थित असल्याचं दिसून आलं। ही दृश्य आपण बघू शकतो। सलमान खानने या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि त्यावेळची ही दृश्य आहे। 5 एप्रिल पर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे। 3 वर्ष होत आहेत NMACCला आणि इथं मोठ्या संख्येनं पाहुण्यांनी हजेरी लावलेली आहे। दरम्यान ईशा अंबानी आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा होतोय आणि पाहुण्यांची रेलचेल, सेलिब्रिटीजची रेलचेल आपल्याला या ठिकाणी दिसून येते। राजकीय नेत्यांची ही हजेरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि विकी कौशलने सुद्धा इथं हजेरी लावली। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। बॉलिवूड अभिनेता विकी कौशलनं इथं हजेरी लावलेली आहे आणि 3 वर्षात 3,500 पेक्षा जास्त कार्यक्रम या ठिकाणी झालेत। दरम्यान सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी या जोडीनं सुद्धा इथं हजेरी लावली। त्यावेळची ही दृश्य आपण बघू शकतोय। त्यांचा खास पोशाख सगळ्यांचं लक्ष वेधून घेताना दिसून येतोय आणि याशिवाय रणवीर सिंगनेही इथं हजेरी लावलेली आहे। ज्याचा धुरंधर सिनेमा सध्या गाजतोय आणि हमजा या नावानं त्याला ओळखलं जात आहे। त्यामुळे जेव्हा त्यानं इथं हजेरी लावली तेव्हा हमजा नावानं संबोधताना लोक दिसून येत आहेत। दरम्यान नीता अंबानी यांचाही या ठिकाणी विशेष उपस्थिती आपण बघितलेली आहे। याशिवाय इतरही सेलिब्रिटीज या ठिकाणी येताना दिसत आहेत। त्याच्यामध्ये जॅकी श्रॉफ आणि सचिन तेंडुलकर यांनी सुद्धा थोड्याच वेळापूर्वी हजेरी लावलेली होती। नीता अंबानी, मुकेश अंबानी यांची विशेष उपस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते।